तुम्ही कधी विचार केला आहे का मैत्रिणींनो, की आपण इतके लवकर का तुटतो? लोक काही बोलले, एखादी व्यक्ती सोडून गेली किंवा छोटंसं अपयश आलं की आपण पूर्णपणे कोलमडून जातो. पण याउलट काही लोक असे असतात जे कितीही वाईट परिस्थिती असली तरी शांत, मजबूत आणि स्थिर राहतात. काय आहे बरं त्यांच्यात आणि आपल्यात फरक? तर इमोशनली स्ट्रॉंग असणं. नमस्कार मैत्रिणींनो, मनशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कल्पना आलीच असेल मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. अच्छा तर मैत्रिणींनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, इमोशनली स्ट्रॉंग असणं म्हणजे काय? कधी रडू नये, दुःखी होऊ नये, नाराज होऊ नये असं नाही, तर परिस्थिती काहीही असली तरी स्वतःला सांभाळायचं. लोकांच्या बोलण्याने लगेच तुटून जायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही आणि प्रत्येक वेळी पुन्हा जोमाने उभं राहायचं. साध्या शब्दात सांगायचं तर सगळं अनुभवायचं पण संयम ठेवायचा. परिस्थितीचा स्वीकार करायचा. आपल्या आयुष्यात सगळंच आपल्या मनासारखं होणार नाही. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, ते सगळं मान्य करायचं. सारं काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही राहणार. आणि लक्ष द्या, आपण कसं रिॲक्ट होतो यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण आपली रिॲक्शन बदलली की आयुष्य बदलतं. आणि मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत आपण खूप ओव्हर थिंकिंग करायला लागतो. सर्वप्रथम आपण ओव्हर थिंकिंग थांबवायला पाहिजे. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तो किंवा ती आपल्याला काहीही बोलले असले तर तो मला असं का बोलला, ती मला असं का बोलली, माझं काही चुकलं का, मी चुकीचं वागले का त्यांच्यासोबत, अशा अनेक प्रकारचे विचार आपण करायला जातो. आणि या विचारामध्ये आपली खूप एनर्जी नष्ट होते. त्याउलट आपण त्यावेळेस असा विचार करायला पाहिजे, जे झालं ते झालं, त्याचा स्वीकार करा आणि स्वतःला बिझी ठेवा. आपलं लक्ष दुसरीकडे वळवा आणि प्रेझेंटमध्ये जगण्याचा प्रयत्न करा. जितका जास्त विचार तेवढं जास्त दुःख. दुसरं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट बिल्ड करायला हवी. जर आपणच स्वतःला महत्त्व दिले नाही तर कोणीच देणार नाही. आपण आपली स्वतः ही पहिली प्रायोरिटी हवी, हे मैत्रिणींनो लक्षात ठेवा. इमोशनली स्ट्रॉंग बनायचं असेल तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेस मैत्रिणींनो, आपल्याला काही गोष्ट नको असली तरी आपण दुसऱ्यासाठी, समोरच्या कोणासाठीही आपण नाही म्हणत नाही. तो हो म्हणलं तर आपण होच म्हणतो. पण अशा वेळेस आपण ठामपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या बाउंड्रीज सेट करायला हव्यात. लोकांना खुश करण्यासाठी आपण स्वतःला मात्र हरवून बसतो. लक्षात ठेवा, तुम्ही सर्वांच्या नंतर नाही तर सर्वांच्या आधी आहात. एकटं राहायला शिकायचं. सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःसोबत कम्फर्टेबल राहायला पाहिजे. तुमचा आनंद दुसऱ्यावर डिपेंड ठेवू नका. दुसऱ्यावर डिपेंड ठेवला तर दुसरं वाटेल तेव्हा आपल्याला दुःखी करून जातो. त्यामुळे स्वतःचा आनंद स्वतःसोबतच ठेवा. स्वतःसोबत वेळ घालवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला समजून घ्या, स्वतःला स्ट्रॉंग बनवा. स्ट्रॉंग लोक एकटेपणाला कधीच घाबरत नाहीत. शेवटी मी एकच सांगते, इमोशनली स्ट्रॉंग असणं म्हणजे काय? कधी पडू नये असं नाही, तर पडल्यानंतर पुन्हा जोमाने उभे राहायची शक्ती पाहिजे. लोक काही बोलले तरी स्वतःवर ठाम विश्वास पाहिजे. परिस्थिती कशी असली तरी शांत राहता आलं पाहिजे. स्ट्रॉंग लोक जन्मत नाही तर ते तयार होतात. अच्छा तर मैत्रिणींनो, नंतर